पुत्रदा एकादशी ह्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी वेगवेगळे उपाय किंवा सेवा करू शकतो। भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेत जरी 4 महिने असले तरी पण त्यांचं पूर्ण लक्ष हे आपल्याकडे असतं। त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी जितक्या जास्त सेवा करता येतील तितक्या जास्त सेवा करू शकतात किंवा तितके जास्त उपाय आपल्या मुलांच्या सुखासाठी आपण नक्की करू शकतात। ह्याच दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला आराधना पूजा करायची असते, ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराट नांदत असतो। त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तुम्हाला जितके जास्त उपाय सेवा करता येतील तितके जास्त उपाय सेवा तुम्ही करू शकता। या दिवशी पुरुष सूक्त नक्की आवर्जून पठण करा। आता आपल्याला आपल्या मुलांसाठी जर का एखादा उपाय करायचा असेल तर करू शकता, परंतु ह्या दिवशी माता तुळशी समोर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे, ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदणार आहे। तुम्ही उपवास करा की नका करू, परंतु माता लक्ष्मीच्या पुढे तुपाचा दिवा आणि माता लक्ष्मीला 21 प्रदक्षिणा घालायला विसरू नका। ह्याने माता लक्ष्मीचं कायमचं लक्ष आपल्याकडे राहील, तिचे कायमचे आशीर्वाद आपल्याकडे राहतील आणि कायम आपल्या घरात स्थिर रूपाने वास करेल। कारण माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची दोघींचीही खूप घट्ट मैत्री आहे। त्यामुळे तुळशी मातेची सेवा न चुकता करा। आता आपल्याला उपाय काय करायचा आहे ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे। भगवान श्री हरी विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथे कधीही माता लक्ष्मी नाराज होत नाही, त्या घरातून कधीही ती काढता पाय घेत नसते। त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळीच उठायचं आहे, आंघोळ वगैरे सर्व करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तरीही चालेल, नसेल अगदी बाळकृष्णांची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम। बाळकृष्णाची मूर्ती एका तामणात घ्या, त्यानंतर या तामणात आपल्याला एक अभिषेक घालायचा आहे, त्याचबरोबर सेवा सुद्धा करायची आहे। सांगते का काय करायचंय। गाईचं दूध आपल्याला जिथे कुठे मिळणार असेल आजूबाजूला ते दूध आणा, कच्चच दूध घ्यायचं आहे आणि एकादशी उद्या आहे, तर तुम्ही आज जर व्हिडिओ पाहत असाल तर आजच्या आज लगेच तुळशीच्या मंजिरी काही तोडून आपल्या घरात ठेवा। तुळस तोडलेली कधीही शिळी होत नसते, ती थोडीशी कोमजली तरीही चालेल, परंतु भगवान श्री हरी विष्णूंना एकादशीच्या दिवशी कधीही तुळस त्याच दिवशी तोडून वाहू नका, अर्पण करू नका, कारण तुळशी मातेचा सुद्धा त्या दिवशी व्रत असतो। त्यामुळे एक दिवस आधीच ही तुळस तोडायची आहे। आता मंजिरी घ्यायच्या आहेत, ह्या कच्च्या दुधात थोड्याशा घालायच्या आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांवर अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक केल्याच्या नंतर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत, कारण माता लक्ष्मी आपल्याकडे माता लक्ष्मीचं लक्ष असेल की हा जो अभिषेक घातलाय ह्याच्यात मंजिरी सुद्धा आहेत, गाईचं दूध आहे जिच्यात 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं, आणि मंजिरी किंवा तुळस ह्या माता लक्ष्मीला सुद्धा आणि भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्यामुळे त्या दिवशी तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता। बरोबर ह्याच दिवशी तुम्हाला पितरांची सेवा सुद्धा करता येईल। तुम्ही पितरांसाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, त्या दिवशी तुम्ही कुठलीही इच्छा मागू नका, फक्त विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा आणि पितरांकडे माफी मागा, ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी माफी मागा आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद मागा। इतकंच काम करा। त्या दिवशी तुम्हाला फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर का अभिषेक तुम्ही घालत असाल भगवान श्री हरी विष्णूंना दूध आणि मंजिरीने, मी मागचा उपाय सांगितला त्यात अभिषेक घालत असताना तुम्हाला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे। तुम्हाला आजची सेवा कळली असेल तर ती सेवा नक्कीच करा आणि आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी ही सेवा खूप गरजेची आहे। तुम्हाला व्हिडिओ कळला असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।